संचलनाला सुरुवात झालेली आहे। या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय PR पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक माननीय निलेश तांबे साहेब, पोलीस उपाधीक्षक पोलीस मुख्यालय विश्वास बळवी यांच्या देखरेखीखाली व राखीव पोलीस निरीक्षक देवनाथ राजपूत पोलीस मुख्यालय नंदुरबार यांच्या समन्वयाने पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, गृहरक्षक दल या सगळ्यांचं पथसंचलन सुरू झालेलं आहे। याशिवाय या शहरातल्या विविध शाळा आणि विविध विभागाचे कर्मचारी, विद्यार्थी या संचलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आज दिल्लीतही असं पथसंचलन सुरू आहे आणि या देशाच्या संस्कृतीचं प्रतीक असलेल्या चित्ररथाचंही संचलन सुरू आहे। परेड कमांडर सचिन हिरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग नंदुरबार हे परेड कमांडर आहे। ते उत्कृष्ट क्रिकेटर, धावपटू, खेळाडू आहेत। उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग नंदुरबार कर्तव्य बजावत आहेत। परेड कमांडर देवनाथ कृष्ण राजपूत हे असून पोलीस निरीक्षक म्हणून पोलीस मुख्यालय नंदुरबार येथे कार्य बजावत आहेत। प्लाटून नंबर 1 पोलीस मुख्यालय नंदुरबार येथील कायदा व सुव्यवस्था कामे रिझर्व्ह प्लाटून असून या प्लाटूनचे नेतृत्व प्लाटून कमांडर साहेब पोलीस निरीक्षक प्रताप सिंग मोहिते हे करीत आहेत। सुपर न्यूमरिक परीक्षाधीन अभिजित अहिरे त्याचे प्लाटून नंबर 2 पोलीस मुख्यालय नंदुरबार दंगल नियंत्रण पथकातील पोलीस अंमलदार यांचे असून त्यांच्यात व्हॉलीबॉल, फुटबॉल, हॉकी आणि वैयक्तिक खेळात नैपुण्य असलेले खेळाडू यात सहभागी आहेत। अविनाश केदार त्याचे नेतृत्व करत आहेत आणि सुपर मेंबरी आहेत प्रतीक भिंगार। प्लाटून नंबर 3 विविध पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार होते। प्लाटून नंबर 4 महिला पोलीस अंमलदार यांचे नेतृत्व आहे। व्हॉलीबॉल, फुटबॉल, हॉकी आणि वैयक्तिक खेळात नैपुण्य असलेले खेळाडू यात आहेत। नेतृत्व नैना देवरे यांनी केलं आहे आणि सुपर मेंबरी आहेत माया राज। यानंतर गृहरक्षक दल पुरुष नेतृत्व कमांडर किशोर गोसावी आणि सुपर न्यूमरी आहेत पेंढारकर। आपल्या समोर प्लाटून क्रमांक 5 चाललेला आहे। प्लाटून नंबर 6 गृहरक्षक दल महिलांचे। प्लाटून नंबर 6 प्लाटून कमांडर आहेत मीना बोरसे आणि सुपर न्यूमरी आहेत चित्रा बैली। गृहरक्षक दलाच्या या पहिल्या कुठलाच नाही देशाच्या एकूणच दळणघडणीमध्ये महिलांचंही योगदान आपल्याला विसरता येणार नाही। यानंतर प्लाटून नंबर 7 केडेगावी सैनिक स्कूल पथळी। प्लाटूनचे नेतृत्व माजी सैनिक नाईक सुभेदार नरेंद्र बागुले करत आहेत। NSC कमांडो असून सियाची बोलेशिया आणि राजस्थान बॉर्डरवर पाकिस्तानचा तोफ कब्जा करून त्यांनी आपली कामगिरी बजावलेली आहे। सुपर न्यूमरी होते साहिल वैरी। यानंतर प्लाटून नंबर 8 राष्ट्रीय सेवा योजना CT पाटील कॉलेज हे प्लाटून असून प्लाटून कमांडर गणेश चौधरी त्याचे नेतृत्व करीत आहे। सुपर न्यूमरी आहे विद्यार्थी सोनू कुशवाह। राष्ट्रीय सेवा योजनेचं हे प्लाटून। त्यानंतर प्लाटून नंबर 9 शासकीय आदिवासी इंग्लिश मीडियम स्कूल नंदुरबार निर्मल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्लाटून कमांडर रमेश वसावे आणि सुपर न्यूमरी आहे राहुल वसावे। प्लाटून नंबर 10 नगरपालिका संचलित लोकमान्य टिळक विद्यालय नंदुरबार येथील विद्यार्थी असून राजेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्लाटूनचे नेतृत्व आहे। प्लाटून कमांडर साहिल वळी आहे आणि सुपर न्यूमरी आहेत निलेश जितेश ठाकरे। नगरपालिका संचलित लोकमान्य टिळक विद्यालयाचे। त्यानंतर प्लाटून क्रमांक 11 कमला नेहरू कन्या विद्यालय नंदुरबार स्काउट गाईड। प्लाटून नेतृत्व जागृत सोडक। सुपर न्यूमरी आहेत अपूर्वा राठी।
युवराज देशके. यानंतर जिल्हा पोलीस दलातील श्वान पथकाचे हे वाहन आहे. जिल्हा पोलीस दलातील श्वान पथकाचे वाहन श्वान मार्शल नंदुरबार जिल्ह्यात अंमली पदार्थाची गुन्हे उघडकीस आणणारा श्वान सुजित डांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुटणार गावी आणि गोकुळ गावी हे. आणि आता वज्र मोबाईल वाहन दंगल नियंत्रणाकरिता या वाहनाचा उपयोग केला जातो. राम शिंदे याचे नेतृत्व करीत आहे. सोबत आहेत अमित शेवाळे. यानंतर बॉम्ब पथक याचे प्रभारी अधिकारी आहेत सुजित डांगरे आणि रवींद्र ठाकूर त्यांना सहाय्य करीत आहेत.